झाली की तो बॉल घ्यायचा लगेच इकडे. तर नक्कीच स्ट्राईक एंड वरती 48 संघाकडून फलंदाज पाहायला मिळतोय. विकास श्रीकांतच्या माध्यमात आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं चौकार आलाय. दमदार खेळी पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आपण जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विठ्ठल. स्ट्राईक एंड वरती श्रीकांत, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय विठ्ठल. आणि जर आपण पाहिलं गोलंदाजीच्या बाबतीत जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय सागर याच्या माध्यमातून षटक हाताळलं जातंय. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि धाबा आले त्या मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 4 धाबा. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. 48 विपक्ष फळणी असा सामना रंगलाय. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक काढण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून. धाबा आले त्या मात्र 4 धाबा. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. बघा पहिल्या चेंडूवरती श्रीकांत यांनी चौकार खेचला होता आणि कुठेतरी 48 संघाला संजीवनी दिली होती. मात्र आणखीन उर्वरित 2 चेंडूवरती कमबॅक केला होता मात्र सागरनं. फुल टॉस चेंडू इथे मात्र आपण पाहतोय संधी आहे का. मात्र जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपात इथे जर आपण विचार केला तर नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल. जर आपण पाहतोय श्रीकांत कुठेतरी जर आपण पाहिलं तर 5 या अंकावरती धावा आल्या त्या धावफलकावरती 48 संघाच्या. जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं तर इथे मात्र खरं क्रिकेट दाखवलं जातंय. काय क्रिकेट आहे हे तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. बघा पहिल्या चेंडूवरती चौकाराला असं वाटलं गोलंदाजावरती फलंदाजानं या ठिकाणी मात केली की काय. मात्र कमबॅक केला सागरनं. कौतुक का केलं जातंय. उर्वरित 2 चेंडूवरती डॉट चेंडू डिलिव्हर केले सागरनं. तिसऱ्या चेंडूवरती लो फुलटॉस चेंडू आपण पाहिला. चतुराई दाखवली, चाणक्य नीती आणि जर आपण पाहिलं तर 1 धाव लेगबाईटच्या स्वरूपात मिळाली. अर्थातच आपण पाहतोय धाबा आले त्या मात्र 5. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे. संधी आहे. रिव्हर्स जास्त केला होता. यावेळेस 1 धाव. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव देखील संपन्न केली जाते विठ्ठलच्या माध्यमातून आणि धाबा आले त्या मात्र धाव फलकावरती 7 या अंकावरती. सखाराम जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. स्वागत आहे आपलं. शब्द सुमराने हार्दिक स्वागत. सखाराम जाधव यांना विनंती या आपण व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र 7 धाबा इथे मात्र आपण पाहतोय. यावेळेस आपण जर पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 धाव नक्कीच इथे मात्र घेतली जाते. धाबा झाल्या त्या धाव फलकावरती जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. श्रीकांत आणि विठ्ठलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती विठ्ठल तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय श्रीकांत आणि दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र शरद याच्यावरती या ठिकाणी भरोसा दाखवला जाईल. आपण पाहतोय दुसरं षटक शरदच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं जाईल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला. जांभूळपुरे संघ पहिला सामना विजयश्री संपादित केला. दुसरा सामना शिंबडी संघ. तिसरा सामना 48 विपक्ष फळणी असा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहू शकाल. आपण पाहतोय पहिला चेंडू वेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विठ्ठल यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आणि धावा झालेत त्या मात्र धाव फलकावरती 9 या अंकावरती. सागर षटक हाताळलं. 8 धावा खर्च केला. विकेट संपादित करता आलेले नाहीये. बघा 2 सामन्यामध्ये आपण पाहिल्या 51 धावा 59 धावा. आता मात्र 48 संघ किती धावा जमवेल हे देखील पाहणं गरजेचं असेल आणि तशा पद्धतीचं खरं क्रिकेट देखील पाहणं गरजेचं असेल. याच
गोष्टीसाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आक्रमण करावं लागेल आणि इथे मात्र हल्ला चढवलाय. यावेळेस आपण पाहतोय श्रीकांतच्या बॅटमधून येईल चौकार आणि धावा येतील त्या मात्र धाव फलकावरती आपण पाहिल्या तर 13 धावा. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत एका बाजूला विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठल खेळतायत 4 या धावसंख्येवरती. श्रीकांत खेळतायत 8 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय गोलंदाज शरद वरती इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. अफलातून क्रिकेट यावेळेस आपण पाहतोय. गुडलेच पाठवते चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी, एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चौकाराला असं वाटलं होतं दडपण निर्माण होईल की काय, मात्र पूर्णतः कमबॅक केला. काय क्रिकेट आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. मानस नक्कीच त्यांचा आपण पाहिला चांगल्या पद्धतीचा, कारण जेव्हा चौकार आणि षटकार येतो त्यानंतर गोलंदाजावरती दडपण निर्माण केलं जातं. मात्र ते दडपण हटवणं खूप अवघड असतं. मात्र ते पाहायला मिळते आपल्याला शरदच्या माध्यमातून. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. धाबा आले त्या मात्र 13 धाबा. यावेळेस आपण पाहतोय एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडू आपण पाहिला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय श्रीकांतच्या माध्यमातून. इथे मात्र 2 धाबा ॲड केल्या जातील. 15 धाबा झाले धाव फलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 1.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धाबा झाले ते धाव फलकावरती 15 धाबा. चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं जात आहे. नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सागर शरद एका बाजूला आणि जर आपण पाहिलं श्रीकांत आणि विठ्ठलच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाजी केली जाते. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल की काय आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान धावा काढल्यात त्या मात्र 3 आपण पाहतोय. 3 धाबा इथे मात्र अंकित केले जातील त्या मात्र श्रीकांतच्या माध्यमातून आणि धाबा झालेत त्या 18 धावा धाव फलकावरती. प्रत्येक खेळाडूला माझी विनंती असेल, आपण सीमारेषेच्या बाहेर असाल तर सोशल डिस्टन्सिंग हा नियम पाळायचा आहे. मास्क अनिवार्य असेल, कंपल्सरी आहे आणि सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. विनंती असेल आपणा सर्वांना. आपण पाहतोय धाबा झाले त्या धाव फलकावरती 18 धाबा. ज्यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आपण पाहतोय. इथे जर विचार केला तर मात्र विठ्ठल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. धाबा आलेत त्या मात्र धाव फलकावरती अद्याप 18 धाबा. तर नक्कीच आपण पाहिलं तर धाबा झाल्या त्या मात्र धाव फलकावरती 18 धाबा. आता मात्र अरुण याच्यावरती बरंचसं दाखवलं जाईल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय श्रीकांतच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे विठ्ठल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे, कॅच होईल, फलंदाज बाद होईल. तो मात्र श्रीकांतच्या पारीचा अंत होतोय. तिथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अरुणच्या जर आपण पाहिलं तर विकेट संपादित केली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर तिथे मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते मात्र अरुणला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथे मात्र श्रीकांतच्या पारीचा अंत होतोय. तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. विनायक च्या माध्यमातून आपण पाहतो इथे मात्र मैदानामध्ये दाखल होईल. पहिला चेंडू इथे मात्र पाहतोय विठ्ठलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन होईल आणि इथे मात्र आपण पाहतोय दमदार गोलंदाजी केली जाते. आणखीन एक विकेट आपण पाहतोय यावेळेस 18 या धावसंख्येवरती गमवावा लागतोय. तो मात्र 48 संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. तो मात्र 48 संघाकडनं अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस विकेट हॅट्रिक साठी संधी आहे गोलंदाज अरुणला. आपल्या या स्पर्धेतील केदार चषक 2021 पर्व पहिलं विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरतोय का अरुण, हे देखील पाहणं गरजेचं असेल. आपण पाहतोय 2 विकेट्स आपण पाहतोय संपादित केल्या. आता मात्र इथे संधी लाभेल का स्ट्रायकरवरती विनायक. ज्यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संधी होती मात्र ती या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजच्या चतुराईमुळं ती मात्र नाकारली गेली. विनायकनं मात्र चतुराई दाखवली. विकेट हॅट्रिकची संधी होती फलंदाज अरुणला आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अरुणच्या माध्यमातून. शॉर्टलेस स्पॉटवरती चेंडू, हा चेंडू अगोदर असता तर विकेट हॅट्रिक नक्कीच संपन्न करता आली असती. मात्र तिथे कुठेतरी आपण पाहिलं ज्यावेळेस अक्षय बाद होतोय, अक्षयच्या पारीचा अंत होईल आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिक नाही मात्र ओव्हर हॅट्रिक नक्कीच मानता येईल. अशाच पद्धतीचा चेंडू जो सिंगल धाव आली तिसरी चेंडूवरती त्यावेळेस करणं गरजेचं होतं अरुणला. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं शॉर्टलेसवरती चेंडू ठेवला आणि फटका खेचण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय फलंदाज अक्षय बाद झालाय. इथे मात्र आपण पाहतोय झेल ड्रॉप केली मात्र धावबाच्या स्वरूपात संधी आहे. तिथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. 19 या धावसंख्येवरती नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सलंट क्रिकेट आपण पाहतोय. फलंदाज मात्र तिथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला. त्यावेळेस आपण जर पाहिलं तर नक्कीच 5 चेंडू अद्याप झालेत. शेवटचा चेंडू असेल, धावा झालेत त्या फक्त 19 धावा. बघा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं फळणी संघानं हे दाखवून दिलं. कारण आपण पाहतोय धावा झालेत त्या फक्त 19 धावा. पहिल्या सामन्यामध्ये धावा होत्या 51, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा होत्या त्या मात्र 59 आणि तिसरा सामना आत्तापर्यंत आपण पाहतोय अट्टाळ विपक्ष फळणी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सलंट क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे षटक हाताळलंय अरुणने या ठिकाणी सफल साबित केलं. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल धाव नक्कीच लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि धावा झालेत त्या मात्र इथे जर आपण पाहिल्या टोटल 20 धावा आपण पाहतोय आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 21 धाब्यांची. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये पंचांना विनंती असेल आयोजकांना. तर नक्कीच आपण पाहतोय केदारेश्वर चषक 2021 पर्व पहिलं इथे मात्र धावा झाले त्या मात्र आत्तापर्यंत जर आपण पाहिल्यात तर 20 धावा आणि विजयासाठी गरज असेल फळणी संघाला आपण पाहतोय 21 धाब्यांची या ठिकाणी गरज असेल. अटाळी संघाची धावसंख्या झाली 20 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 21 धाब्यांची. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जांभूळमुरे संघाचा संघनायक आणि शेंबडी संघाचा संघनायक समालोचन कक्षासमोर यायचे. जांभूळमुरे संघाचा संघनायक आणि शेंबडी संघाचा संघनायक आपण समालोचन कक्षासमोर यायचे. लॉट्स पाडण्यात येत आहेत. विनंती असेल शेंबडी संघाचा संघनायक जांभूळमुरे संघाचा संघनायक 3 चीट्स आहेत. एका चीटमध्ये जांभूळमुरे, एका चीटमध्ये शेंबडी, एका चीटमध्ये विजय संघ अशा 3 चीट या ठिकाणी पाडण्यात येतील. पहिली चीट उचलली जाईल तिला बाय दिली जाईल. तीन चीट्स या ठिकाणी उडवल्या जातील. त्यातली पहिली चीट उचलली जाईल आणि त्या संघाला या ठिकाणी बाय दिली जाईल. शेंबडी संघाचा संघनायक आणि जांभूळमुरे संघाचा संघनायक या पण समालोचन कक्षासमोर. केदारेश्वर चषक 2021 आपण पाहतोय पर्व पहिलं आणि अ गटातील हा तिसरा सामना आपण पाहतोय अट्टाळी विपक्ष फळणी. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20 धाबा जमवल्यात फक्त अट्टाळी संघानं आणि 21 धाब्यांचं माफक आव्हान इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. या ठिकाणी लॉट्स होत आहेत.
तर नक्कीच आपण पाहतोय 3 चीट्स आपल्याला पाहायला मिळते. जांभूळमुरे, शेंबडी आणि विजय संघ. आपण पाहतोय चीट्स उचलली आहे. कोण असेल भाग्यशाली? जांभूळमुरे संघाला या ठिकाणी बाय मिळाले आणि विजय संघ आणि फळणी यांच्या दरम्यान लगेचच सामना होईल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो आणि शेंबडी संघ यांच्यामध्ये या ठिकाणी सामना होईल. जांभूळमुरे संघाला या ठिकाणी बाय मिळाली आहे. चला वळूया मैदानाकडे. आपण पाहतोय जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. तुम्हाला परफेक्ट क्षणचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळते जीटीसीच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्टिंग आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीची लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाते. कॅमेरामॅनची कामगिरी चांगल्या पद्धतीची पार पाडली जाते. दोघांचं देखील कौतुक केलं जाईल. खूप खूप आभार व्यक्त केले जाईल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त परफॉर्मन्स केला यावेळेस अरुणनं. एक षटक हाताळलं आणि आपण पाहतोय 3 विकेट संपन्न केले. फक्त 2 धाबा खर्च केल्या त्या मात्र अरुणनं. वळ्या मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये ढकलला आणि या चेंडूवरती येथील दमदार 4 धाबा चौकार. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकाराला स्ट्रायकरवरती आपण पाहतोय अरुणला नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सागर स्ट्रायकरवरती अरुण, नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय सागर. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र दाखवलं जातंय. धाबा आले ते मात्र 5 या अंकावरती 21 धाबा जमवायच्या आहेत. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण क्रिकेट पाहतोय एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. कारण अफलातून गोलंदाजी केली बघा. पहिल्या सामन्यामध्ये 51 धाबा, दुसऱ्या सामन्यामध्ये 59 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 20 धाबा. काय निर्णय घेतला. टॉस जिंकला फळणी संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. समोर 2 सामने पाहिले होते. 51 धाबा आणि 59 धाबा ठोकल्या होत्या. मात्र तरी देखील निर्णय का घेतला फळणी संघानं हे सिद्ध केलं. 19 धावसंख्येवरती 20 धावसंख्येवरती रोख लावली ती मात्र अट्टाळी संघाला. मध्ये कर्णधारानं घेतलेला निर्णय हा सफल साबित केला गोलंदाज अरुणनं. यावेळेस आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच चांगला होता मात्र तिथे पूर्णतः फसलाय की काय. आणि विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बाद झालाय तो मात्र अरुण. आपण पाहतोय 5 धावसंख्येमध्ये पहिला विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते तो मात्र अरुणच्या स्वरूपात. सहा धाबा धावफलकावरती लगावल्या जातात. आपण पाहतोय 21 धाबा जमवायच्या आहेत. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 20 धाबा जमवले त्या मात्र अट्टाळी संघानं. यावेळेस मात्र आक्रमण केलं हवाई सफर आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला जातोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती येतील 4 धाबा चौकार सागरच्या बॅटमधून. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सलंट क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स. इथे मात्र धाबा येतील त्या मात्र 10 धाबा धावफलकावरती. ज्यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. कॅच होते की काय आणि जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सागर मात्र तिथे बाद होईल. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर विकेट येते आणि धाबा झाल्या त्या मात्र 10 धाबा. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स इथे मात्र दाखवला जातोय. आता मात्र आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अरुण बाद झालाय, सागर बाद झालाय. आता मात्र नॉन स्ट्रायकरवरती विजय, स्ट्रायकरवरती अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या मात्र आतापर्यंत 10 धाबा.
2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच माध्यमात आपण पाहिलं स्ट्रायकवरती अमोल, नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे विजय. इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. धावा येतील 10 फलकावरती 14 धाबा. शेंबडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर येऊन उभं राहायचंय. शेंबडी संघाचा संघनायक या आपण समालोचन कक्षासमोर. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो आणि शेंबडी यांच्या दरम्यान या ठिकाणी सामना होईल. शेंबडी संघाचा संघनायक आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. धावा झाल्या त्या मात्र 14 धावा. धावा जमवायच्या त्या मात्र 21. आपण पाहतोय अमोलच्या बॅटमधून या ठिकाणी 4 धावा आल्या. चौकार आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धावा आले त्या मात्र 14 धावा. चांगल्या पद्धतीचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते आणि तशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर या ट्रॉफ्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अमोल स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती विजय आपण पाहतोय. जबरदस्त आक्रमण चढवलं जाते बघा. अरुणनं पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला, सागरनं पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला आणि अमोलनं देखील पहिल्या चेंडूवरती चौकार घेतलाय. 10 फलकावरती धावा आल्या त्या मात्र 15 धाबा. आक्रमण चढवलं जातंय आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू गणिक सामना हा सहज आणि सोपा होतोय. अट्टाळी विपक्ष फळणी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर आक्रमण करणं गरजेचं होतं अटाळी संघाला प्रथम फलंदाजी करताना. पहिल्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा जमवल्या होत्या 51 धावा जांभूळमुरे संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये शेंबडी संघानं धावा जमवल्या होत्या 59 धावा. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये धावा आल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 20 धावा. बॅकफूटवरती पूर्णतः आपण पाहिलं. शॉर्टलेट पाठवली चेंडू, एक्सेलंट गुड डिलिव्हरी, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र विजयच्या माध्यमातून धावा आल्या त्या फक्त 15 धावा धावफलकावरती. एक्सेलंट क्रिकेट आपण पाहतोय. 21 धावा जमवायच्या आहेत आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर आक्रमण चढवलं जाते प्रत्येक चेंडूवरती. ज्यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा येतील त्या मात्र धावफलकावरती 16 धावा. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बीट होतोय बघा. फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर विजय कुठेतरी डॉट चेंडू खेळताना आपण पाहतोय. अरुण या ठिकाणी आपण पाहिलं चौकार घेतला पहिल्या चेंडूवरती. सागरनं चौकार घेतला. अमोलनं देखील पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला. यावेळेस आपण पाहतोय सन्मान दिला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल की काय आणि सिंगल धाव. इथे मात्र आपण पाहतोय धावा झाले त्या मात्र 17 धावा. शेंबडी संघाचा संघनायकाला विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. शेंबडी संघाचा संघनायक आपण पाहतोय धावा झाले त्या मात्र 17. या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. काय होईल मैदानामध्ये तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाज अमोल. तिथे मात्र आपण पाहतोय बाद होईल. आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. तर नक्कीच धावा आल्या त्या मात्र 17 धावा आपण पाहतोय. शिंडात
आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र स्ट्रायकरवरती नॉनस्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विजय. आपण पाहू शकाल अद्याप 4 चेंडूंची गरज असेल. विठ्ठल यांच्या माध्यमातून या ठिकाणी षटक हाताळला जाईल. धाबा झाले त्या मात्र 17 धाबा. धावफलकावरती 4 धाब्यांची गरज असेल. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं तर कुठेतरी आपण पाहिलं बॅकफूटवरती अटाळी संघ आपल्याला पाहायला मिळाला. ज्या संघाकडनं अपेक्षा नव्हती मात्र त्या पद्धतीचा खेळ. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, दररोज दिवाळी नसते असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं आपण पाहतो इथे मात्र 20 धावा जमवल्या. मात्र यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावा झाल्या त्या मात्र 18 धाबा. शेंबडी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. ज्यावेळेस आपण पाहतो इथे मात्र चांगल्या पद्धतीची ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा झाले त्या मात्र 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. धावा झाले त्या मात्र 18. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. विजय नॉनस्ट्रायकरवरती आणि श्रीनाथ आपण पाहतोय स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं सामना क्लोज होईल, धावा जमवल्या त्या ताबडतोड. मात्र आता कुठेतरी आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय आक्रमण केलं जाईल या चेंडूवरती. श्रीनाथच्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा षटकार सामन्यावरती विजय प्रस्थापित केलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. शेंबडी संघाचा संघनायक आणि फळणी संघाचा संघनायक या पण नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक केली जाईल. सकाराम जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. खाली नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय शेंबडी संघ, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय फळणी संघ. आपण पाहतोय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय रंगतदार सामना आपण पाहतोय आणि सकाराम जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय शेंबडी संघाला. प्रथम फलंदाजी सामनावीराचा मानकरी ठरलाय अरुण. याला विनंती आपण इथेच थांबायचे. सकाराम जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. एक षटक हाताळलं, 3 विकेट घेतल्या आणि 2 धाबा खर्च केल्या. अरुण चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला तो मात्र अरुणच्या माध्यमातून. केदारेश्वर चषक 2021 पर्व पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते आणि तशा पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवला जातोय. यानंतर फळणी आणि शेंबडी असा या ठिकाणी तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. कॅमेरा आहे मग